आमच्याकडे त्याला बुडीत धन म्हणतात. म्हणजे ज्यांचा वंशच बुडालेला असतो, पुढं काहीच नाही त्यांच्याकडं, फक्त ऐश्वर्य भरपूर असतात, वारसा त्यांना कोणी वारसदारच नसतो. पण मग पर्यायानं ते धन काही लोकांना मिळत असतं, आपल्या त्याच्या रक्ताच्या नातेवाईक लोकांना. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? हा, निवाशाचं ना. निवाशाचं धन नाही सुख लागू देत सज्जन हो. ते जास्त येत नसते, येताना थोडंच येते. थोडं जरी आलं ना तर ते डेंजर असतं, लक्षात घ्या. ते माणसाला सुख लागू देत नाही. ते निवाशाचं धन, बुडीत धन माणसाला आनंदानं जगू देत नाही. तुमचं स्वतःचं, तुमच्या कमाईचं, तुमच्या कष्टाचं, तुमच्या घामाचं धन सगळं भरपूर आहे. ज्याप्रमाणे बकेट भर दूध तुमचं आहे, स्वतःच आहे, पण त्या बकेट भर दुधामध्ये जर एकच कप रॉकेल टाकलं तर अख्ख्या बकेट भर दुधाचा सत्यानाश करून टाकते. काय? एक कप भर रॉकेल. ते धन म्हणजे बुडीताचं धन म्हणजे सज्जन हो त्या रॉकेल सारखं आहे. तुम्ही जे आलं ना तसं काही माणसाचं धन जर घेतलं ना, धन कोणाचं घ्यावं ते सुद्धा महत्वाचं आहे. जर एखादा मोकळ्या मनाने देत असेल ना सज्जन हो, तर त्याचा बॅकग्राऊंड तपासला पाहिजे. देणारा सुद्धा कोणाचं बी धन घेऊ नये, दान कोणाचं बी घेऊ नये. कोणाचं दान घ्यावं कोणाचं नाही याला बी शास्त्र आहे. दान देत असताना जो माणूस मोकळ्या मनानं म्हणतो इदम न मम, याच्यावर माझा आता काही अधिकार नाही, आणि दिल्यानंतर चुकून बी कुणाला सांगत सुद्धा नाही, म्हणत सुद्धा नाही मी दान धर्म केलाय म्हणून, अशाच माणसाचं धन घ्यावं. अशा निवासित्याचे धन माणसानं घेऊ नये, ते सुख लागू देत नाही सज्जन हो. मी कालही बोललो आपल्या कष्टाचा पैसा असावा, आपल्या घामाचा पैसा असावा. मी कालही बोललो की प्रत्येक माणूस या जगात श्रीमंत असावा, प्रत्येकाच्या खिसा भरलेला असावा, प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या खळखळाटाच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा सज्जन. तळतळाट जर असला ना, मोकळ्या मनानं जर ते धन आपल्याला आलेलं नसलं तर ते आपल्याला सुखच लागू देत नाही. मग असं धन जर घेतलं तर काय होतं माहितीये? चांगल्या माणसाचे मुलं दारूच्या अधीन जातात, बेवडे होतात. कोणाच्या घरामध्ये लुळे पांगळे लेकरं जन्माला येतात. आणि तिनं कमवलेलं, अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं जे धन असताना सज्जन हो, आपल्या प्रत्येकाकडे येतंय, ते प्रत्येकाकडे येत असतं. असं समजू नका तुम्ही लई कष्टानं घामानं मिळवलंय म्हणून. आम्ही जरी आता इथे 3 तास आमचं रक्त ओकून जरी आम्ही कथा करत असलो ना, आम्ही तुमच्याकडून 2 पैसे घेऊन जात असलो तर आमचं सुद्धा कर्तव्य, आम्ही सुद्धा 10% भाग कुठंतरी दान धर्म केला पाहिजे. म्हणून आम्ही सुद्धा संत एकनाथ महाराजाची षष्टीचा उत्सव असतो त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने तिथे खर्च करतो. माझ्या जीवनामध्ये मी गुरुकुल चालवलं तर कमीत कमी तुमच्या माहितीसाठी सांगतो 25 ते 30 मुलं, अनाथ मुलं आज चांगले शास्त्री पंडित झालेत, आचार्य झालेत, संस्कृतचे नंबर 1 चे अभ्यासक पोरं झालेत. आज तसे पोरं 1 रुपया न घेता 12 वर्ष मी सांभाळले. काहीतरी आपण देणं लागतो. आपल्या जीवनामध्ये जी धन संपत्ती येते ना सज्जन हो, तर ते आपण कुठंतरी दान पुण्य केल्याशिवाय राहिलेलं धन पवित्र होत नाही. कारण अन्यायानं मिळवलेलं, अनितीनं कमवलेलं धन माणसाला आयुष्यात कधीच सुख लागू देत नाही. तुम्हाला सांगतो एक घडलेली घटना सांगतो तुम्हाला मी. आमच्या भागामध्ये लातूर जिल्हा आहे, त्या लातूर मध्ये तुम्हाला माहिती असेल किल्लारी नावाचं गाव, भूकंप झालेलं. त्या किल्लारी नावाच्या गावामध्ये भूकंप जेव्हा झाला ना, त्यावेळेला सज्जन हो अनेक हजारो लोक घरामध्ये भिंती अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. पण त्या काळामध्ये काही काही लोक होते डोम कावळे सज्जन हो, त्यांना ते लोक मेले याचं काही सुख दुःख नव्हतं. असं म्हणतात त्या काळामध्ये सोन्याचा धूर निघत होता त्या किल्लारीमध्ये, इतकं धन होतं त्या लोकांजवळ. काळे अंगूर विकायचे ते लोक, बियर साठी विदेशाला एक्सपोर्ट करायचे माल. एवढा पैसा त्या लोकांकडे होता सज्जन हो, प्रचंड पैसा होता. पण किल्लारीच्या त्या भूकंपामध्ये
दाना दिन उडून गेली सगळे लोकांची. एका एका घरातले 7-7, 8-8 माणसं परिवारातले, काही काही तर परिवारच्या परिवार निस्तो नाबूद झाले. आणि त्या तशा भयंकर परिस्थितीमध्ये सज्जना हो, लातूरचे 2 जण बाप लेक, दासभाऊ नाव नाही सांगत मी, माझ्या परिचयाचे 2 जण बाप लेक त्या परिस्थितीत तिथे गेले. त्या मेलेल्या लोकांच्या अंगावरचं सोनं त्यांनी काढून आणलं. चांगलं अर्धा 1 किलो सोनं त्यांनी आणलं आणि लातूर शहरामध्ये चौकात, मेन चौकात अर्धा एकर जागा मिळाली त्यांना, घेतली त्यांनी. 4-5 मजल्याचा बंगला बांधला. आजही त्यांचा तो बंगला आहे. ऐश्वर्याला कमी नाही, धनाला कमी नाही सज्जना हो, पण त्या कुटुंबामध्ये एक बी दिवस असा जात नाही, एक बी दिवस जात नाही ज्या दिवशी त्या कुटुंबात भांडण तंटा झाला नाही. म्हणून सावधान. धन कमवताय, पैसा कमवायताय, नक्की कमवा, पण त्याला सात्विक बनवा. तो दान धर्म केल्याशिवाय नाही होणार. या सोनवणे परिवारासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांनी, या सगळ्या लोकांनी आपल्या कमाईमधून जेवढं देता येईल भगवंतासाठी 10-11 हजार जसं कमी पडेल तसं देण्याचा प्रयत्न सगळ्या लोकांनी केला. आणि म्हणून सज्जना हो, आज एवढा सुंदर माहोल या कथेचा या पवित्र दरबारामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दान धर्माला फार महत्व आहे सज्जना हो. आणि एक सांगतो, देण्यामध्ये जो आनंद आहे ना, देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही. घेण्यासाठी तर माणसाचे प्रत्येकाचे हात पुढेच असतात, पण देण्यामध्ये सुद्धा आपला हात पुढे असला पाहिजे. म्हणून म्हणतात, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे. देणाराचे हात घ्यायचे म्हणजे द्यायचं शिकलं पाहिजे, याचा असा अर्थ आहे. हे मी का सांगितलं, हा भाग का लांबला ऐका. माझ्या नंद बाबानं आपल्या घरी मुलगा जन्माला आला, तो सुसंस्कारित व्हावा, तो चांगला मुलगा जन्माला यावा, तो सात्विक असावा, त्याने जगामध्ये नाव लौकिक, बापाचं कुळाचं नाव लौकिक केलं पाहिजे. याच्यासाठी घरात मुलगा जन्माला आला की दान धर्म करत जा. नंद बाबांनी गोदान केलं, गाईचं दान केलं, गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे ऐका. पण असं होतं बघा, काही काही लोकांच्या जीवनामध्ये कुणाला आनंद मिळाला की कुणाच्या तरी पोटात दुखायला सुरुवात होते. विनाकारण काही काही लोकांच्या पोटामध्ये गोळा उठायला सुरुवात होतो. का माहितीये का? त्याला कारण जर विचारलं ना तर तो म्हणत असतो, अगोदर मला कधीच काही होत नव्हतं, मला पोटाचा बिलकुल त्रास नव्हता, पण आता पोटात आकडाच होतो म्हणतो. त्याला विचारलं, तुझ्या पोटात आकडा का व्हायला, कधीपासून होतोय? मग सांगत असतो, शेजाऱ्याने बंगला बांधला तेव्हापासून पोटातच आकडा होतो म्हणतो. शेजाऱ्याचा बंगला सहन नाही होत म्हणजे लोकांचा आनंद सहन न होणारी काही माणसं जगात आहेत. अशाच प्रवृत्तीचे सज्जना हो, नीच प्रवृत्तीचे काही लोक असतात, तशातलाच हा कंस आहे. गोकुळातल्या लोकांच्या जीवनात आनंद आहे, पण कंसाला तो आनंद सहन नाही झाला. कंसानं आपत्कालीन मीटिंग भरवली, सगळ्या आपल्या योद्ध्याला बोलवलं आणि सांगितलं, माझा वैरी गोकुळात जन्माला आलाय, कोण जाणार? माझ्या वैर्याचा खात्मा करण्यासाठी कोण जाणार? पैजेचा विडा ठेवला, कुणीच विडा उचलायला तयार नाही. तेवढ्यात कंसाची मानलेली एक बहीण होती, नाव होतं तिचं पुतना. कोण आहे पुतना? ऐका, पूतम पवित्रम नास्ती इति पुतना. जी आतूनही पवित्र नाही, बाहेरून बी पवित्र नाही, तिचं नाव पुतना आहे. ती म्हणली, दादा चिंता करू नको, हे काम माझ्यावर सोपवा. अनेक मोठमोठे योद्धे मी मारून टाकले, ते तर काल परवा दिवशी जन्माला आलेलं लेकरू, याला तर चुटकी सरशी मारून येते. कंस म्हणला, अगं तुला माहिती नाही, तुझा हा असा भयंकर अवतार, तुला गोकुळातले लोक गावातच येऊ देणार नाहीत. ती म्हणली, दादा चिंता करू नको, तू बघ माझी कमाल आणि माझी लीला मी कशी करते, बघ फक्त तू बघत राहा. कंसाचा तिनं पैजेचा विडा उचलला आणि पुतना मावशी सज्जना हो निघाली, गोकुळाच्या दिशेने आली ऐका. आणि गोकुळाच्या जवळ आली की तिने आपला वेश बदलला आणि सुंदर रूप धारण केलं. कशी दिसत होती ती? विचारा नामदेवरायाला. नाम म्हणे
नंदाची आघर